मित्रांनो नमस्कार. उन्हाळा सुरू झालाय आणि बऱ्याच लोकांना असं वाटतंय की दही खाल्ल्यानंतर किंवा ताक पिल्यानंतर त्यांच्या शरीरातली उष्णता कमी होते. आयुर्वेदानुसार विचार केल्यानंतर दह्यामध्ये आणि ताकाचा विपाक हा उष्ण असतो. त्यामुळे दही पोटामध्ये गेल्यानंतर किंवा ताक पोटामध्ये गेल्यानंतर हे गरम होतं आणि शरीरात थंडावा यायच्या ऐवजी शरीरामध्ये उष्णता वाढत असते. याच सोबत दही रक्ताला बिघडवणारं असल्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा दही गरम न करून खाणं असं ग्रंथामध्ये सांगितलंय. जर शरीरातली उष्णता कमी करायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं, तर आपल्याला धने माहिती आहेत तर धने बाजारातून आणावेत, मिक्सरमध्ये बारीक करावेत आणि 1 ग्लास गरम पाण्यामध्ये रात्री 1 चमचा भिजत ठेवावेत. ते सकाळी गाळून प्यावं. यानं तळपायांची आग, लघवीला होणारी आगाग चांगल्या पद्धतीने कमी होऊन जाते. उशीर किंवा ज्याला आपण वाळा म्हणतो तर हा वाळा सुद्धा बाजारात मिळतो. तो सुद्धा रात्री 1 ग्लास गरम पाण्यात भिजत ठेवून सकाळी जर गाळून पिल्यास खूप चांगल्या पद्धतीने शरीरातली उष्णता कमी होते. मित्रांनो, चंद्रकला रस, प्रवाळ पंचामृत रस आणि गुलकंद अशी औषधं जर पोटातून घेतली तर खूप चांगल्या पद्धतीनं शरीरात असलेली उष्णता ही कमी होऊन जाते. लघवीला होणारी जळजळ, तळ हाताला किंवा तळपायाला होणारी जळजळ ही सुद्धा चांगल्या पद्धतीने कमी होऊन जाते.